रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। मंडळी, पहा की मागे आपण पाहिलं होतं, मी तुम्हाला मागील 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोनाचं जे काही क्षेत्र आहे म्हणजे ऑर्गनाइज ज्वेलरी, तर याला सध्या खूप टेलविंड आहे, एक सपोर्ट आहे। याचं रिझन अर्थात सिंपल आहे, म्हणजे टेलविंड आहे म्हणजे काय ऑर्गनाइज ज्वेलरीकडे, म्हणजे बेसिकली लोकांचा जो प्रवाह आहे ओव्हरऑल जे काही सोन्याची खरेदी करण्यासाठी, ते जे काही ब्रँडेड शॉप्स आहेत जसं की कल्याण ज्वेलर्स आहे किंवा मुख्य म्हणजे टायटन आहे, याच्यानंतर सेन्को गोल्ड आहे, याच्यानंतर आपलं मलाबार जे मार्केटमध्ये लिस्टेड नाही आहे, आणि एक दुसरं म्हणजे आपलं PNG गाडगे पुण्यातलं। तर ह्यासारखे जे काही लिस्टेड प्लेयर्स आहेत, तर इकडे प्रवाह जो आहे या ब्रँडेड ज्वेलर्सकडे, अशा पद्धतीच्या एका मोठ्या नामांकित ज्वेलर्सकडे तर जायचा प्रवाह वाढलेला आहे। म्हणजे एक काळ असं होता, मला आठवते की 20-25 वर्षापूर्वी, की छोटे छोटे ज्वेलर्सचे शॉप असायचे आणि तिथे आपण ही शॉपिंग करायचो। ओके, तर याचे काही रिझन्स महत्त्वाचे असं काय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्याची प्युरिटी, की एक जेव्हा आपण मोठ्या शॉप्समध्ये जातो तेव्हा एक सोन्याची प्युरिटीची आपल्याला एक तिथे खात्री मिळते। ओके, आता त्याला अजूनही मुख्य कारण काय की सोन्याचे रेट एवढे वाढलेले आहेत की आता लोकांना खरेदी करताना म्हणजे एक ब्रँडची जर एक खात्री वाटते की चला इथं आपण ब्रँडमध्ये घेतोय म्हणजे आपल्याला नक्कीच इथे फसवलं जाणार नाही, आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं सोनं आपल्याला इथून दिलं जाईल, तर ही एक प्युरिटी याच्यामध्ये, प्युरिटीची गॅरंटी याच्यामध्ये मिळते। दुसरं म्हणजे जे काही त्यांची SKU म्हणजे जे काही डिफरंट त्यांच्याकडे अवेलेबिलिटी असते, व्हरायटीज असते सोन्याची, की जी तिथे गेलं आणि आपल्याला जे काही हवे ते दागिने आपण खरेदी करू शकतो। तिसरं याच्यामधलं असं की जो काही एक्सपिरियन्स मिळतो आपल्याला स्टोर्समध्ये गेल्यावर, आणि चौथं म्हणजे की आफ्टर सर्व्हिस, या सगळ्या गोष्टींमुळे एक मोठं टेलविंड या क्षेत्राला आहे। आणि जवळपास याच्यामध्ये जर पाहिलं तर या सेक्टरला जवळपास 20 ते 25% ग्रोथ इथे होतीये सध्या। ओके, तर याच्यामध्ये पाहिलं तर आपण टायटन सारखा जो काही ब्रँड आहे तोही आज 18 ते 20% साधारणतः ग्रो करतोय। ओके, तर याच्यामध्ये पहा की हे खूप म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे की मार्केटचा जो काही लीडर आहे, या सेक्टरचा जो काही लीडर आहे, तो इटसेल्फ 18 ते 20% ग्रो करणं, तर तुम्हाला जर काही म्हणजे जर सोन्याच्या याच्यावर विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच टायटनचा ॲज अ खूप लार्ज कॅप शेअर्स म्हणून एक नक्की चांगला विचार करू शकता। अर्थात आता गंमत अशी की मार्केटने ऑलरेडी मार्केटलाही माहिती आहे आणि त्यामुळे खूप हाय पीला आता तो अवेलेबल आहे, जवळपास 80च्या पीला टायटनचा शेअर मागच्या 3 वर्षात कुठे चाललेला नाही, पण तरी तो 80च्या पीला आहे। ओके, तर ती एक आहे। त्याच्यानंतर कल्याणसारखा जो काही ज्वेलर आहे, जो साधारणतः मिड कॅप कंपनी आहे, 50,000 करोडची मार्केट कॅपची, तर तोही जवळपास आता 60च्या पीला अवेलेबल आहे, तोही जवळपास 30 ते 32% आता ग्रो करतोय। तर हेही खूप एक चांगला एक बिझनेस आहे असं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, असं मला वाटतंय। आता अर्थात झालं काय, मध्ये जे काही मोतीलाल ओसवाल फंडामधनं जे काही थोडंसं फ्रंट रनिंग केलं गेलं, तर अशी न्यूज होती। ओके, तर याच्यामुळे हा शेअर थोडा पडला आणि आता थोडासा तो बेसलाईक आलेला आहे। तरी आता जे काही अपडेट्स आहेत ते खूपच पॉझिटिव्ह आहेत लेटेस्ट कल्याणकडून, तर त्याच्यामुळे हाही एक अट्रॅक्टिव्ह, ह्या पीला 60च्या पीला मला एक अट्रॅक्टिव्ह बेट वाटते डेफिनेटली, थोडी कमी रिस्कियर। आणि त्याच्यानंतर आता तिसरा बिझनेस जो आत्ता मी डिस्कस करणार, ज्याच्यावर मला थोडासा जास्त विश्वास वाटतोय अजून, कारण अर्थात मी पुण्याची आहे आणि मला हा पुण्याचा आपला मराठमोळा बिझनेस आहे आणि मी हा बिझनेस स्वतः एक्सपिरियन्स केला आहे। बेसिकली स्टोअरचा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे, तिथल्या त्यांच्या सर्व्हिसचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्यामुळे मला याच्यावर थोडा जास्त विश्वास वाटतोय। ओके, अजून म्हणजे यांच्याच म्हणजे तर आपण बोलतोय PNG गाडगीळ विषयी। ओके, तर PNG गाडगीळकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला जस्ट एक छोटीशी माहिती देते। म्हणजे PNG's गार्गी नावाचा देखील एक बिझनेस मार्केटमध्ये लिस्टेड आहे। तर हा काय, तर जे काही आपलं PNG अँड सन्स, म्हणजे बरेचसे आपल्याला आता माहिती आहे पुणेकरांना बऱ्याचशा, की एक रेड कलरचे शॉप्स असतात PNGचे, किंवा एक व्हायलेट कलरचे जे 2 गोलवाले शॉप्स असतात। तर PNG म्हणजे जे 2 राऊंडवाले असतात जांभळ्या कलरमधलं, तर ते PNG, आणि PNG सन्स म्हणजे जे रेड कलरचं आहे ते। तर यांचं जे गोविंद गाडगीळ, तर हे जे माझ्या माहितीनुसार हे सौरभ गाडगीळ जे आहे ते PNG सन्सचे सर्व आहेत, त्यांच्या वाईफ आणि ते। ओके, तर याच्यामध्ये PNG's गार्गी, तर PNG's गार्गीचा मेन फोकस काय, की जे काही लाईट ज्वेलरी जी आहे, मुख्यतः सिल्वर मधली ज्वेलरी जी आहे त्याच्यावर त्यांचा जास्त फोकस आहे, आणि तो शॉप
एक्सपिरियन्स मेनली तिथे असतो. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही जर PNG सन्सच्या शॉपमध्ये गेल्या किंवा इव्हन तुम्ही शॉपर स्टॉकमध्ये गेले तर तिथे यांचे शॉप्स तुम्हाला आढळतील. आणि तिथून हा जो बिझनेस मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी लिस्ट झाला होता मार्केटमध्ये फक्त 8 ते 10 करोड उभे करायला. आणि त्यावेळी साधारणतः या 20 रुपयाच्या IPOला हा फक्त लिस्ट झाला होता. आणि आज ह्या 20 रुपयावरून ह्या शेअरची जी किंमत आहे ती जवळपास 1400ला टच करून आता 800ला परत हा शेअर खाली आलेला आहे. आता अर्थात याचं कारण बरीचशी वेगळी आहेत, ती मी डिस्कस करत नाही याच्यामध्ये. पण आत्ता माझा जो काही विशेष जो काही फोकस आहे तो आहे PNG गाडगीळकडे. ओके, तर PNG गाडगीळकडे फोकस करण्याचं कारण काय, तर आता हा नुकताच थोडीशी मोठी कंपनी आहे, 8-8.5 करोडची ही पुण्यातली कंपनी आहे. आणि आता यांचं म्हणजे ही जी कंपनी आहे, जेव्हा मी सौरभ गाडगे यांची मुलाखत ऐकत होते तर 1832 साली ही कंपनी एस्टॅब्लिश झालेली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की टायटन किंवा कल्याणपेक्षाही हा जुना ब्रँड आहे, एवढी जुनी लिगसी आहे त्यांची. म्हणजे त्यांच्या मुलाखतीमध्ये मी ऐकत होते की लिटरली त्यांचे जे काही पंजोबा असतील ते अक्षरशः रस्त्यावर बसून त्यांनी सोनं विकलेलं आहे 1 रुपयाच्या रेटने वगैरे. तर अशा पद्धतीने आणि हे मोठे प्लेयर्स आहेत महाराष्ट्रातले. आणि माधुरी दीक्षित या आपल्याला माहिती आहे नॅशनल आपल्या एक ॲक्ट्रेस आहेत. तर म्हणजे मराठी लोकांच्या विशेष अर्थात मराठी असल्यामुळे मराठी लोकांच्या विशेष जवळच्या आहेत ह्या माधुरी दीक्षित. आणि एक हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे ओव्हरऑल नेशन वाईड त्या माहिती आहेत. तर त्या ह्या ब्रँडच्या ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. सो ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओके, आणि जवळपास मागच्या 7 ते 8 वर्षापासून त्या ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत या ब्रँडच्या. ओके, PNG गाडगीळच्या. तर हे चांगले एक पॉझिटिव्ह मुद्दे आहेत याच्यामध्ये. तर हाही बिझनेस जो आहे तो मागच्या साधारणतः एक ते 1.25 वर्ष झालं तो लिस्ट झाला मार्केटमध्ये. आणि लिस्ट होताना साधारणतः झाला तो 480 रुपयाचं त्याचं IPO प्राईस होती, जवळपास 460 ते 480. परंतु झालं काय की नंतर जेव्हा काही अपडेट्स आले त्यावेळी असं दिसलं की ओव्हरऑल जी सेल्स ग्रोथ जी आहे ती कमी झालेली आहे. आणि त्यामुळे मार्केटचा जो काही म्हणजे लिस्ट होताना याला 80% प्रीमियम व्हॅल्यू दिली गेली. आणि नंतर अपडेट्स जसजसे येत गेले तसा हा शेअर्स अगदी 440 पर्यंत टच झाला. म्हणजे IPO प्राईसचे जवळपास तो खाली थोडाफार येऊन गेला. ओके, आणि त्याच्यानंतर जे काही कंपनीचे अपडेट्स आले त्याच्यामधून मार्केटला क्लॅरिटी आली की नक्की इथे चाललंय काय. ओके, तर विषय असा आहे की PNG गाडगीळचा एक इंटरनली रिफायनरी बिझनेस आहे बेसिकली. ओके, तर रिफायनरी बिझनेस म्हणजे काय की सोनं चांदी त्यांचं शुद्ध करून देण्याचा हा बिझनेस आहे. आणि इथे साधारणतः हा जो बिझनेस आहे याच्यामध्ये मेजर प्रपोर्शन आहे. म्हणजे याचं जे काही त्यांचा जो काही रेव्हेन्यू आहे त्याच्या जवळपास याच्यामध्ये मेजर प्रपोर्शन होतं. आणि हा बिझनेस जो आहे तो B2B असल्यामुळे याच्यामधनं येणारं मार्जिन हे खूप कमी होतं. आणि म्हणून कंपनीने असं डिसाईड केलं की 1 ऑक्टोबर 2024 पासून हा बिझनेस आम्ही पूर्णतः बंद करणार आहोत. आणि त्याच्यामुळेच याच्यामधला रेव्हेन्यू जो आहे तो कमी कारण याच्यामधून जो काही होणारा रेव्हेन्यू जो आहे तो कमी होत चाललेला होता कुठे ना कुठेतरी. आणि कंपनीचा याच्यामध्ये उद्देश असा आहे की याच्यामध्ये येणारा जो काही पैसा आहे किंवा आम्हाला ओव्हरऑल आमचा जो काही फोकस द्यायचा आहे तो मुख्यतः नवनवीन स्टोअर्स ओपन करायचा आहे. जसं कल्याणने केलं, साऊथमधून जाऊन पूर्ण भारतभर त्यांनी एक्सपान्शन केलं. तर त्याच पद्धतीने आम्हाला सध्या तरी आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर निघून आम्ही जो काही पेशव्यांनी जो काही पाथ फॉलो केला तर मध्य भारत आहे, म्हणजे जसं बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड, इथे आम्हाला एक्सपान्शन करायचं आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला एक्सपान्शन करायचं आहे. आणि याशिवाय जी काही लाईट ज्वेलरी आहे, म्हणजे आता आज पहा की आजकाल ज्या काही आपल्या महिला आहेत त्या किंवा इव्हन पुरुष देखील की नुसतं इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं तर घ्यायचंच आहे, परंतु नुसतीच इन्व्हेस्टमेंट करून लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा एक हलके फुलके ज्वेलरी घेण्याकडे जास्त भर वाढलेला आहे. जेणेकरून म्हणजे आजकाल अशाही महिला आहेत की ऑफिसमध्ये घालताना साधारणतः एक मंगळसूत्र नाही तर 7 ते 8 मंगळसूत्र असतील की रोज मी वेगवेगळ्या डिझाईन्सचं घालेल. किंवा आजची इव्हन जेनझी जी काही आहे, नवीन पिढी जी आहे, तर त्यांनाही अशा पद्धतीची ज्वेलरी जी आहे ती त्यांचा फोकस याच्याकडे वाढलेला आहे की एक कमी खर्चामध्ये पण हवं आहे. मे बी ते छोटंसं पेंडल्स असेल, छोटी चेन असेल तर कमी खर्च पण जेणेकरून होईल आणि ते वापरता पण येईल. तर असा फोकस वाढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना लाईट स्टाईल ज्वेलरीमध्ये जायचं होतं. तर या कारणांमुळे त्यांनी हा जो काही रिफायनरीचा बिझनेस जो आहे तो बंद केलेला आहे. पण याचे जे क्लॅरिटी मार्केटला येता हा शेअर जो आहे तो पूर्ण खाली आला. आणि आत्ता
आत्ता सध्याचं मी मधलं काही सांगत नाही, पण तुम्हाला आत्ता सध्याचं म्हणजे Q4 FY25 पर्यंत यांचे साधारणतः 53 स्टोअर्स होते. आणि आता लेटेस्ट त्यांचं जर अपडेट जे काही आलेलं आहे Q2 FY26चं, तर हे फार छान अपडेट आलेलं आहे. आणि याच्यामध्ये बिझनेस काय सांगतायत, जे काही बिझनेस अपडेट्स आलेले आहेत, म्हणजे जसं अजून रिझल्ट आलेला नाही आहेत Q2चा एक्झॅक्टली ऑडिटेड रिझल्ट्स वगैरे, तो काही आलेला नाही. परंतु जे काही अपडेट्स नॉर्मली बऱ्याचशा कंपन्या देतात, हे काही कंपल्सरी नसतं पण ते देतात. तर त्यांनी जो काही अपडेट दिलेला आहे त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर तशी दिसायला जर आपल्याला क्वार्टरली ग्रोथ जी आहे ती कमीच दिसते. कारण आता अगेन याचा जो काही त्यांचा रिफायनरी बिझनेस जो आहे तो याच्यामधला नाही आहे. परंतु जर आपण कम्पेअर जर पाहिलं म्हणजे विदाऊट रिफायनरी बिझनेस, एक्सक्लुडिंग रिफायनरी बिझनेस, साधारणतः 1657 करोडचा यांचा बिझनेस होता आणि तो आता जो आहे तो 2173 करोडचा आहे. म्हणजे जर इथे सेल्स ग्रोथ जर पाहिली तर जवळपास ओव्हरऑल YOY जर ग्रोथ आहे तर ती जवळपास 31% ग्रोथ आहे. सो दिस इज अ रिअली व्हेरी गुड ग्रोथ. ओके, आता याच्यामध्ये मला थोड्याशा 2-3 गोष्टी, एकच या अपडेटमध्ये गोष्ट मला थोडीशी कळलेली नाहीये, ती म्हणजे ही एकतर ई कॉमर्स ग्रोथ. म्हणजे डेफिनेटली दे आर अगेन ट्राईंग ऑन द ॲमेझॉन ई कॉमर्स, त्यांची स्वतःची वेबसाईट, त्याच्यानंतर झेप्टोवर वगैरे पण हे लोक ट्राय करतायत सेल्स ग्रोथ आणण्यासाठी. ओके, याच्यानंतर फ्रँचायझीजमधून देखील त्यांना ही चांगल्या पद्धतीची सेल्स ग्रोथ मिळते. आता याच्यामध्ये एक अदर सेगमेंट म्हणून यांनी एक सेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 5.6%चा रिव्हेन्यू आहे हा अदर सेक्शनमध्ये, म्हणजे B2B. म्हणजे जर त्यांनी आता हे बंद केलेलं आहे क्वार्टर 1 ऑक्टोबर 2025 पासूनच, तर हा सेल्स कुठून आलेला आहे याची मला थोडीशी क्लॅरिटी आलेली नाहीये. तर ती डेफिनेटली आपण जो काही जेव्हा कॉल होईल, अर्निंग कॉल होईल, त्यावेळी हा प्रश्न विचारू शकतो मॅनेजमेंटला याच्याविषयी. ओके, तर याच्यामध्ये पहा की फेस्टिव्ह सीझन जे आहे, फेस्टिव्ह सीझनमध्ये यांना खूप चांगल्या पद्धतीची सेल्स ग्रोथ मिळालेली आहे. यांचा जो काही सेम स्टोअर सेल्स ग्रोथ, म्हणजे कुठलाही जेव्हा हा पद्धतीचा पॅटर्न असतो सेम स्टोअर्स पद्धतीचा, तर जर तुमची 29% सेम स्टोअर सेल्स ग्रोथ येते तर खूप हा चांगल्या पद्धतीचा एक साईन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जे काही एक्झिस्टिंग बिझनेस आहेत, एक्झिस्टिंग स्टोअर्स आहेत त्यांचे, तर ती 30% ग्रोथ आणतात, तर इट इज अ रिअली गुड साईन फॉर द बिझनेस ग्रोथ. ओके, याच्यानंतर आपण जर अगेन तर याच्यामध्ये यांची जी ग्रोथ जी आहे, यांचं असं म्हणणं आहे की 24% जी ग्रोथ आहे ती व्हॅल्यू ग्रोथमुळे आलेली आहे आणि 15% इन्क्रीज जी आहे ती व्हॉल्यूममुळे. म्हणजे जो काही सोन्याचा भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे यांना एक मेजर फायदा इथे होत आहे. आता यांना बुमरँग पण होऊ शकते याचं, पुढे खूप सोन्याचे रेट वाढले तर अर्थात. ओके, तर हे तुम्ही हा अपडेट वाचू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये, सिल्वरसाठी काय आहे, डायमंडसाठी काय आहे. तर याच्यामध्ये स्टड ज्वेलरी जे आहे तो साधारणतः त्यांचं 9 ते 10% स्टड ज्वेलरी, ते म्हणजे जे काही खड्यांवाली जी काही ज्वेलरी आहे, तर स्टड रेशो तो वाढवायचा ते प्रयत्न करतायत. म्हणजे प्रत्येक जो काही हे ज्वेलर्स आहेत या सेक्टरमधले, त्यांचा हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त आम्ही स्टडेड ज्वेलरी विकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त, कारण याच्यामध्ये जवळपास मिळणारं जे मार्जिन आहे ते 30 ते 35% मार्जिन असतं. आणि म्हणून या पद्धतीची ज्वेलरी विकण्याचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करतायत. त्याच पद्धतीने पीएनजी गाडगिळ जी आहे तेही याच्यामध्ये फोकस करते की आम्ही ह्या पद्धतीची ज्वेलरी जास्तीत जास्त विकू. याच्यानंतर जवळपास यांनी 10 स्टोअर्स आत्ता टोटल वाढवलेले आहेत या आत्तापर्यंतचे. ओके, आणि आत्ता त्यांचा जो टोटल तर याच्यामध्ये त्यांचे मेन स्वतःचे पीएनजीचे 6 स्टोअर्स आहेत आणि लाईफस्टाईल, जसं मी मागाशी म्हटलं की आता याच्यामध्ये तुम्ही जर त्यांच्या अपडेट्समध्ये किंवा त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये पाहिलं तर सई ताम्हणकरला त्यांनी, माझ्या मते याच्यामध्ये, तर मी ॲडव्हर्टाईज अजून कुठे पाहिली नाही आहे सई ताम्हणकरची, तर ह्या लाईफस्टाईल ज्वेलर्ससाठी त्यांनी माझ्यामध्ये सई ताम्हणकरला आत्ता अँबॅसिडर म्हणून घेतलेलं असावं असं मला दिसतंय. ओके, तर याच्यामध्ये टोटल आत्ताचा त्यांचा जो स्टोअर काउंट आत्तापर्यंतचा जो आहे क्वार्टर 30 सप्टेंबरपर्यंत तो 63 आहे. म्हणजे साधारणतः 10 स्टोअर्स त्यांनी टोटल वाढवलेले आहेत आणि जे काही मॅनेजमेंट सांगते त्याच्यानुसार अजून ते 13 ते 15 स्टोअर्स टोटल वाढवणार आहेत. ओके, आणि याच्यामध्ये ते फोकस करतात की अगेन की मिक्स्ड ऑफ, म्हणजे कोको आणि फोको मॉडेलमधलेच हे स्टोअर्स वाढवतील आणि याच्यामध्ये काही लाईट स्टाईलचे ज्वेलर्स स्टोअर्स पण असणार आहेत. तर टोटल कॉम्बिनेशनमध्ये हे वाढवणार आहेत. आणि जसं मी म्हटलं की इथे
हां, यांची जी जर्नी आहे ते त्यांचं मध्य प्रदेश, कानपूर, लखनौमध्ये यांनी स्टोअर्स ओपन केलेले आहेत. दादरमध्ये एक त्यांनी फ्लॅगशिप स्टोअर म्हणजे एक मोठ्या साईजचं स्टोअर तिथे ओपन केलेलं आहे. ओके. सर अशा पद्धतीने जसं आत्तापर्यंत तरी असं दिसतंय की मॅनेजमेंट जी काही बोलतंय, ओके, जसं त्यांनी मागच्या Q1 मध्ये अपडेट दिलं होतं की आम्हाला साधारणतः 80 पर्यंत हे स्टोअर्स न्यायचे. तर इथेही परत एकदा त्यांनी रिटरेट केलं की आम्ही 76 ते 78 पर्यंत हे स्टोअर्स वाढवू. म्हणजे जवळपास ही 40% आपण ग्रोथ म्हणू शकतो ओव्हरऑल इयर ऑन इयर स्टोअर्सचा काउंट जर म्हटला तर. ओके. तर त्या पद्धतीने की जे काही मॅनेजमेंट सांगताय ते फॉलो करताय. सो आता कसं आहे की मॅनेजमेंट जे काही एक्झिक्यूट करेल, सौरभ गाडगे कशा पद्धतीने एक्झिक्यूट करतात, तर आता जे काही मी त्यांचे इंटरव्ह्यू ऐकले त्याच्यावरून असं दिसतं की मागच्या 25 वर्षापासून म्हणजे इनफॅक्ट लक्ष्मी रोडवरचं जे काही मेन आपल्या पुण्यातल्या मार्केटमधले जे काही स्टोअर आहेत ते त्याच्यापासून जे काही एक्सपान्शन करायचं जे काही पुश होतं त्याच्या मागेच कुठे ना कुठेतरी सौरभ गाडगे हीच व्यक्ती होती की म्हणजे त्यांच्या घरातल्या जे काही त्यांचं घर होतं त्याच्यामध्ये असं होतं की कशाला वाढवायचं, जे काही आहे ते चांगलं चाललेलं आहे. तर नाही, आता स्टोअर्स आपण वाढवले पाहिजेत, हा बिझनेस ग्रो केला पाहिजे, ह्या पुश करण्यासाठी कुठे ना कुठेतरी सौरभ गाडगे यांनीच पुश केलेलं आहे असं मला त्यांच्या इंटरव्ह्यूमधनं लक्षात आलं, म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यानुसार. तर त्याच पद्धतीने म्हणजेच काय की एक चांगल्या मॅनेजमेंटच्या हातात आपलं जे काही हा बिझनेस आहे असं आपण याच्यावरनं म्हणू शकतो. तर आता पुढे ओव्हरऑल आत्तापर्यंत ते फक्त महाराष्ट्रात खेळत होते, तर आता महाराष्ट्राच्या बाहेर यांना कसा रिस्पॉन्स मिळतोय याच्यावर सगळा गेम अवलंबून आहे. तर लेट्स होप की इट विल गो टू वेल. ओके. तर अर्थात मी थोडी इन्व्हेस्टेड असल्यामुळे याच्यामध्ये थोडी एक्सायटेड पण आहे डेफिनेटली. आणि याच्यामध्ये म्हणजे थोडीशी एक प्रोबॅबिलिटी आहे. तर जसं तुम्ही पाहिलं की सुरुवातीचे जे काही रिफायनरी बिझनेसचा घोळ झाल्यामुळे मार्केटने अजूनही तेवढा म्हणावा तेवढा विश्वास इथे ठेवलेला नाही. परंतु तरी देखील मागच्या जे काही जर तुम्ही पाहिलं तर एक शेअर जो होता अगदी बॉटमला गेला होता IPO प्राईसच्या खाली, तो आता थोडासा वर मूव्ह झालेला आहे साधारण 30-40%. तर याचा अर्थ असा की मार्केट जे काही रिझल्ट देत आहे, अपडेट करतात, तर मार्केट देखील जर एकदा रिझल्ट्स मिळाले तर मार्केट देखील विसरून जातं असं की. तर मंडळी अजून एक छोटंसं की शेअर होल्डिंग पॅटर्न जो आता जर आपण पाहिलं तर साधारणतः 83% जे शेअर्स आहेत PNG गाडगेचे ते जवळपास स्वतः मॅनेजमेंटकडे आहेत. ओके. आणि नंतर याच्यामध्ये जे निगेटिव्ह मी नेहमी जे म्हणत असते की याच्यामध्ये FIIचं जे काही स्टेक आहे तो कमी होत आहे, DIIचा स्टेक पण देखील कुठे ना कुठेतरी थोडा कमी होत चाललेला आहे आणि पब्लिकचा स्टेक याच्यामधनं वाढत चाललेला आहे. तर हे थोडंसं एक निगेटिव्ह साईन मला वाटतंय. तर होप सो की जे काही मॅनेजमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करेल आणि चांगल्या पुढे एक चांगल्या बिझनेसची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल. ओके. तर याच्यामध्ये अगेन स्वतः जसं सौरभ गाडगे यांनी सांगितलं, म्हणजे अर्थात हे दिसतंय आपल्याला की त्यांना ग्रोथ करायची आहे. ओके. त्यांना स्टोअर्सचं एक्सपान्शन करायचं मॅक्स टू मॅक्स. तर या परिस्थितीमध्ये त्यांनी मला जे काही आठवते त्यानुसार त्यांना FY27 की 8 पर्यंत त्यांना हे 150 पर्यंत हा स्टोअरचा अकाउंट न्यायचा आहे. तर आता त्याच्यासाठी पैसा कुठून येणार, तर जे काही त्यांचे होल्डिंग जे आहेत ते त्यांना डेफिनेटली इथे डायल्यूट करावे लागतील, म्हणजे जे काही क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट त्यांना ह्याच्यासाठी करावे लागेल. ओके. मग ते मे बी मार्केटमध्ये विकू शकतात किंवा जे काही हे इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे हे जाऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात. ओके. तर आणि अर्थात हे त्यांना कंपल्सरी देखील आहे सेबीच्या रूलनुसार, कारण पहिल्या 3 वर्षामध्ये तुमचं जे काही स्टेक आहे तुम्हाला कमी कमी करत 75% आणावा लागतो. तर आत्ताच एक 1-1.5 वर्षच झालेलं आहे यांना रजिस्टर्ड होऊन, त्यामुळे तशी काही लगेच गडबड नाही. परंतु नक्कीच पुढे ना पुढे याच्यामध्ये EPS डायल्युशन होऊ शकणार आहे, कारण नंबर ऑफ शेअर्स वाढलेले याच्यामध्ये. ओके. तर अशा पद्धतीने पुढचं एक्झिक्युशन कसं होतंय याच्यावर जर EPS ग्रोथ आली आणि त्याचबरोबर जर PEचं एक्सपान्शन मिळालं तर आपल्याला कदाचित याच्यामधनं एखादा मल्टीबॅगर देखील मिळू शकतो. ओके. तर आता पूर्णतः ही जी काही मदर आहे ती सौरभ गाडगे आणि राधिका गाडगे यांच्या जे काही मॅनेजमेंट आहे ओव्हरऑल, तर यांच्या एक्झिक्युशनवर ही अवलंबून आहे. तर लेटेस्ट सी की काय होतंय. ओके. तर मंडळी आशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.